योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एकसारखेच असतात. खरं तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, SMEs, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थसहाय्य. सारस्वत बँक, मिले यहाँ दोनों जहां. नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. दुसरी लाट अजूनही कंट्रोलमध्ये आहे ओसरलेली आणि आता गोष्टी सुरू झाल्यात त्या तिसऱ्या लाटेच्या. काल आपल्या शहरात उपमुख्यमंत्री होते, आज चीफ सेक्रेटरी पण होते आणि सगळ्यांनी आपल्याला चेतावणी दिली आहे ती येणाऱ्या तिसऱ्या लाटेची आणि ती कदाचित जास्त उग्र होऊ शकते या सगळ्या गोष्टींची. अर्थात या तिसऱ्या लाटेची चर्चा आपण गेले काही दिवस ऐकतोय आणि शासन प्रशासनाची तयारी, डॉक्टर्स लोकांची तयारी, हे सगळं आपण त्याचं वर्तमानपत्रातनं, तुमच्या सोशल मीडियामधनं आणि टीव्ही मधनं आपण हे सतत ऐकतोय, वाचतोय. दुसरी लाट ओसरल्याचा कुठेतरी आपण श्वास घेत होतो, तोच ही तिसरी लाट म्हटल्यावर प्रेशर्स वाढतायत आणि सगळ्यात या लाटेची सेन्सिटिव्हिटी अशी वाटते की याच्यात असं म्हटलं जातंय की इथे मुलांना त्रास होतात आणि जिथं मुलं म्हटलं तर तिथे साहजिकच आपल्या प्रत्येकाची संवेदनशीलता ही प्रचंड प्रमाणात वाढलेली असते. कारण की आपलं सगळं जे जगणं असतं, आपलं जे काम असतं, आपलं जे करणं असतं, हे असंच असतं की हे मी माझ्या मुलांसाठी करतो आणि त्या मुलांना काही झालं तर मात्र आपला जीव कासावीस झाल्याशिवाय राहत. तर काय नेमकं होतंय आणि या मुलांना जेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही मुलं जेव्हा असं म्हणतात की हे आमच्यावर येणार आहे का, आम्हाला काही होणार आहे का, त्यांना नेमकी भीती काय वाटतीये, पालक आणि ते समजून घेताना आपल्याकडे काही एक्सपर्ट्स आहेत. आपल्याकडे डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी आहेत, जे चेअरमन ऍक्शन कमिटी IMA महाराष्ट्र राज्य आणि मेडिकल IMA चे मेंबर ऑफ द सेंट्रल वर्किंग कमिटी ऑफ IMA इंडिया. सर एक पेडियाट्रिशियन आहेत आणि सिनियर पेडियाट्रिशियन आहेत. IMA नाशिकचे सुद्धा बरेच त्यांनी पदाधिकारी म्हणून पदं भूषवलेली आहेत आणि सातत्याने माध्यमांमधनं ते सगळ्या जनजागृतीचं हे लेखन करत असतात. तर सर, तुमचं स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. धन्यवाद मॅडम. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मृणाल भारद्वाज, या डीन आहेत ह्युमॅनिटीजच्या MG विद्या मंदिर, हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड प्रोफेसर आहेत सायकोलॉजीच्या पंचवटी कॉलेजला, LVH पंचवटी कॉलेज, आणि बोर्ड ऑफ स्टडीजच्या त्या पुणे युनिव्हर्सिटीच्या मेंबर पण आहेत. आज सायकोलॉजिस्ट म्हणून त्या या सगळ्या मुलांच्या प्रश्नाकडे थोडासा प्रकाश टाकतील. तर मॅडम, तुमचंही स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. नमस्कार वैशाली. नमस्कार. आणि आपल्या बरोबर आहेत आदितीताई पानसे. आदितीताईंना आपण सगळेच एक उत्कृष्ट गुरु आणि नृत्यांगना, कथ्थक नृत्यांगना म्हणून ओळखतो, पण आदितीताई आपल्या कट्ट्यावर वारंवार येत असतात वेगवेगळ्या विषयांसाठी, कारण की सगळ्या विषयांचा, त्यांच्याशी निगडीत असलेल्या विषयांचा सखोल अभ्यास अशी पण त्यांची ओळख आहे. पण आज त्या आपल्यामध्ये सामील होत आहेत त्या एक पालक म्हणून. त्यांची एक छोटी मुलगी आहे आणि ही चिंता एक पालक म्हणून सुद्धा त्यांना आहे, एक नागरिक म्हणून तर आहेच आहे. तर आदितीताई, या भूमिकेतही तुमचं कट्ट्यावर स्वागत आहे. थँक्यू वैशाली. थँक्यू सो मच. सर, जसं मी म्हटलं की ही तिसरी लाट आणि ही मुलांना धरून सगळी त्याची चिंता वाटते, तर नेमकं काय आहे ही तिसरी लाट आणि आपण मुलांकडे फोकस का वळवतो याचा? तिसरी लाट कोरोनाची येणार ही हा शब्द जरा तुम्हाला कदाचित अस्थायी वाटेल, पण मी गांभीर्याने तो म्हणतो की आवई उठवली गेली आहे काही दिवसांपासून. मी बालरोग तज्ज्ञ आहे, आमच्या बालरोग तज्ज्ञ संघटनेवर पण काम केलेलं आहे आणि तिसऱ्या लाटेमध्ये फक्त लहान मुलांनाच किंवा लहान मुलांना जास्त प्रमाणात या आजाराचा संसर्ग होणार आहे अशा संदर्भात कुठलाही शास्त्रीय आधार असलेलं एकही डॉक्युमेंट माझ्या तरी बघण्यात आलेलं नाही. त्याला एक लॉजिक असं लावलं गेलेलं आहे की आता वॅक्सिनेशन सुरू झालंय. 16 जानेवारी पासून आपल्या भारतात वॅक्सिनेशन सुरू झालं. तर पहिल्यांदा आम्हाला फ्रंटलाईन हेल्थ वर्करला केलं गेलं, नंतर ज्येष्ठ नागरिकांना केलं गेलं, आता 18 ते 44 वयोगटातलं पण चालू आहे. तर असा एक त्याच्यामागे उद्देश असावा म्हणण्यामागे की जास्तीत जास्त ऍडल्ट वॅक्सिनेशन पूर्ण होईल
बाय द टाइम ही तिसरी लाट येईल तोपर्यंत. आणि मग फक्त व्हल्नरेबल पॉप्युलेशन कुठली राहील तर पेडियाट्रिक पॉप्युलेशन राहील, लहान मुलं राहतील आणि म्हणून त्यांच्यामध्ये ते प्रमाण जास्त राहील, असा एक तर्क त्यामागे असू शकतो. तसं होऊ नये असं माझ्या सगळ्यात आपल्या सगळ्यांनाच वाटतं, पण तसं जरी झालं तरी आतापर्यंतच सुदैवाने आपला अनुभव असा आहे की लहान मुलांमध्ये हा आजार जवळजवळ 90 ते 95% वेळा अतिशय माइल्ड स्वरूपाचा आहे, अतिशय सौम्य स्वरूपाचा आहे. बरीचशी मुलं तर घरात कोणीतरी पॉझिटिव्ह सापडलं म्हणून टेस्ट केली गेली, काहीही लक्षणं नसताना असे लक्षण विरहित होती आणि फार थोड्या मुलांना हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागलं आणि कोविडमुळे मृत्यू लहान मुलांच्या वयोगटामध्ये हा जवळजवळ नाही असं म्हटलं तरी चालेल. हे नाशिकमध्ये मी सांगू शकतो की आमच्या सगळ्या पिडियाट्रिशियनच्या ग्रुपमध्ये चर्चा झाली तेव्हा हार्डली 2 ते 3 मृत्यू झाले आणि ते सुद्धा मुलांना बाकीचे काही सहव्याधी होते, म्हणजे नेफ्रोटिक सिंड्रोम, हे किडनीचे काही आजार आहेत, तर मुलांमध्ये डायबिटीस असतो, काही मुलांना जन्मतःचे काही व्याधी असतात हार्टच्या, किडनीच्या, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तो आजार जास्त बळावला आणि त्यामुळे मला इथे सर्वांना एक आश्वस्त करावं असं वाटतं तुमच्या माध्यमातून की तिसरी लाट येईलच, काही वाद नाही, कारण ही पॅन्डेमिक, कुठल्याही पॅन्डेमिकचं ही एक नॅचरल हिस्ट्री असते. 1, 2, 3, 4 लाटा येतात, त्या केव्हा येतील, किती प्रमाणात असतील याच्यासाठी असं कुठलाही मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाही, परंतु ज्या पद्धतीने जितकं जास्त लोकांना त्याचा संसर्ग होईल ना तितकं तो व्हायरस तीव्रतेच्या स्वरूपात कमी होत जातो आणि त्यामुळे जे हर्ड इम्युनिटी तुम्ही वापरला असेल तर त्यामुळे तसं खूप घाबरण्यासारखं नाही, एवढं मला सांगावं असं वाटतं. सर, तुम्ही ही जी माहिती देताय ही खरोखरच आश्वस्त करण्यासारखी आणि रिलिव्हिंग आहे, मला वाटतं सगळ्या पालकांना आणि सगळ्या नागरिकांना. आणि आपण म्हणताय हे असंच हो, कारण की तुमचा हा थोडासा सायंटिफिक बेस आहे, तुमच्या अनुभवाचा याच्यात भाग आलेला आहे. मला आदिती ताईंच्या चेहऱ्यावर खूप रिलीफ जाणवतोय. आदिती ताई, आई म्हणून की तुम्ही जेव्हा तुमच्या मुलीशी बोलताय किंवा या वयोगटातल्या, आता तुमच्याकडे शिकायला सुद्धा खूप लहान लहान मुली येत असतात, तर एकंदरीत या वयोगटात चर्चा एक पालक म्हणून तुम्हाला काय जाणवतील? खरंच ही मुलं घाबरलेली आहेत का? म्हणजे मी माझ्या मुलीपासूनच घेते उदाहरण. आता ह्या लाटेत, दुसऱ्या लाटेत माझ्या घरात मी आणि माझी मुलगी सोडून सगळे कोविड पॉझिटिव्ह होते आणि दर 48 तासांनी एक जण पॉझिटिव्ह होत गेला आणि सगळ्यात लास्ट जो डिटेक्ट झाला तो माझा नवरा होता. त्याच्यामुळे जिथे तो पॉझिटिव्ह झाला, डॉक्टरांनी सांगितलं की तो आणि मुलगी हे पुढच्या 10 दिवसात कधी पॉझिटिव्ह होऊ शकता. सो आम्ही एव्हरी 72 आवर्सनी RT-PCR करत होतो चेक करायला आणि आम्ही 10 दिवस दोघी आयसोलेटेड होतो, एकाच घरात होतो पण कम्प्लिटली लांब होतो, 2 वेगळ्या खोल्यांमध्ये राहत होतो. मी वेगळ्या खोलीत जेवायचे, ती वेगळ्या खोलीत जेवायचे. त्या ह्याच्यात इतकी स्ट्रेस लेवल मी बघितली माझ्या मुलीची की शी लॉस्ट 2 kgs सिटिंग ॲट वन प्लेस. शी लॉस्ट 2 kgs. इतकं तिला फ्रस्ट्रेशन आलं होतं आणि घाबरली होती भयंकर आणि सारखी की मी तुला सोडून कुठेही राहणार नाहीये, तू पॉझिटिव्ह. आणि म्हणजे एक पॉइंट असा आला होता की तिने मला सांगितलं, मम्मा मी जर पॉझिटिव्ह असेन तर तू मला सोडणार आहेस का? आर यू गोइंग टू लिव्ह मी अलोन? तर मी तिला म्हटलं, नो बेबी, आय विल बी देअर इन युअर रूम. मी तुझ्या बरोबर असेन खोलीत विथ PP 24 hours. यू डोंट हॅव टू वरी. तर तिने त्या खोला अजून आठवते, ती खोलीच्या दारात होती, मी दुसऱ्या खोलीच्या दारात होते. ती म्हणली, मग मम्मा रिमेंबर, इफ तू कोविड पॉझिटिव्ह निघालीस, आय एम गोइंग टू बी हिअर ओनली. मी कुठेही जाणार नाहीये तुला सोडून. बिकॉज आता आपण दोघीच आहोत फक्त, बिकॉज सगळेजण आयसोलेटेड होते. सो ही फक्त मी तिचीच नाही बघितली. पहिल्या पॅन्डेमिक मध्ये तिच्या बेस्ट फ्रेंडच्या आई वडिलांना 2दा कोविड झाला. तर प्रत्येकाची, म्हणजे आता सेकंड वेव्ह मध्ये तर माझ्या क्लासच्या आय थिंक 50% मुलींच्या पेरेंट्सना कोविड झाले आणि त्या तरी क्लास करत होत्या बिकॉज दॅट वॉज द ओनली त्यांच्यासाठी वे आउट टू रिस्पाईट होता थोडा. बरोबर. हा. आणि तुला माहितीये सगळ्या मला ताई म्हणतात, त्याच्यामुळे त्यांना ते असं असतं की ताईशी तरी बोलू. आणि मे मध्ये मी काय केलं, समर्स मध्ये मी 10 दिवस सलग क्लास घेतला. सो फॉर्च्युनेटली माझ्यासाठी पण ते बरं झालं बिकॉज ह्या सगळ्या ह्याच्यात मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झाले आणि मुलींना पण मी अवेलेबल होत गेले.
तर मी इतक्या मुली रडताना बघितल्या आहेत, घाबरलेल्या बघितल्या आहेत, असे अक्षरशः एवढे एवढे डार्क सर्कल्स. बिकॉज आई वडील दिसतच नाहीये 14 दिवस आपल्याला. आणि काही फॅमिलीज तर अशा बघितल्या वैशाली मी, की जसं माझ्या घरी पण झालं, की आजी आजोबा, दोन्ही आजी आजोबा, बाबा सगळे पॉझिटिव्ह आहेत. आणि कंटिन्युअस थ्रेट की आता फक्त आई निगेटिव्ह आहे, आणि व्हॉट इफ माझी आई किंवा मी जर पॉझिटिव्ह झालो तर आम्ही काय करायचे, आणि हु इज गोइंग टू हेल्प अस आउट. आणि आता काय झालंय, डेफिनेटली सुरुवातीला इंटरनेटचं बोलले ना, तर मुलांच्या हातात आता टॅब आहे आणि त्यांना सगळं ऑपरेट करता येत आहे. आणि कंटिन्युअस ते डेल्टा प्लस ती झोपेत बोलते. माझी मुलगी झोपेत बोलते डेल्टा प्लस. इथे मी थोडं इंटरप्ट करू का तुम्हाला? हो. आयसोलेशनचा हा खूप मोठा स्ट्रेस सगळ्यांना होता आहे आणि राहील. त्याच्यासाठी मला असं सांगावं असं वाटतं की घरात जरी समजा फॉर एक्झाम्पल आपण तुमचीच केस पुढे धरू की तुम्ही जरी पॉझिटिव्ह आल्या असत्या आणि इफ यू आर माइल्डली सिम्टमॅटिक, तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची गरज नाही आणि तुमची कन्या निगेटिव्ह असती, तरी सुद्धा तुम्ही एकमेकांनी सेपरेट व्हायचं कारण नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही घरात राहताय, क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये असतात, ती मोस्ट लाईकली दॅट शी इज फॉल्स निगेटिव्ह. आणि मुलांना आईपासून आयसोलेट करण्या इतका मोठा स्ट्रेस हा कोरोनाच्या स्ट्रेसपेक्षा खूप मोठा असेल मला. सो तर त्याच्यामध्ये आई बाबा राहू शकतात. हा, म्हातारे आजी आजोबा असतील तर त्यांना नका ठेवू सोबत. तर सगळ्यात मोठी गोष्ट बऱ्याचदा काय केली गेली की पॉझिटिव्ह आलं ना तर मुलं निगेटिव्ह आहेत ना, मुलं काका मामाकडे किंवा दुसऱ्या आजी आजोबांकडे पाठवतात. दॅट इज रॉंग. कारण तो पण कॅरियर असेल, तुम्ही दुसऱ्या फॅमिलीत आणखीन कोरोना सोडताय. तर त्यामुळे आयसोलेशनचा असा खूप स्ट्रेस घेऊ नका. घेऊ नका. सर, यू व्हेरी राईटली सेड की आईपासून मुलांना बाजूला ठेवणं इज अ मेजर स्ट्रेसर. भारद्वाज मॅडम, मुलांच्या स्ट्रेस बद्दल आपण बोलतोय की नेमका हा स्ट्रेस मुलांना इतक्या मोठ्या प्रमाणात जर का येत असेल तर तो हाताळण्यासाठी पालकांनी काय करावं? एक्झॅक्ट. म्हणजे जसं आता आपण बोललो की हा एक पेंडेमिक एन्झायटी ही कन्सेप्ट आली आहे. कारण काय की अँटिसिपेटेड फिअर ज्याला म्हणतो की आपल्याला होईल का, किंवा ही जे आपण न्यूज आणि सगळे ऐकतो की थर्ड वेव्ह येणार आहे आणि मोस्टली चिल्ड्रन आर द टार्गेट ग्रुप. तर त्याच्यामुळे पेरेंट्स आणि मुलांना दोघांनाही ती एन्झायटी आहे. त्याचबरोबर जसं आदिती मॅडम म्हणाल्या की त्यांच्या घरामध्ये म्हणजे ऑब्झर्वेशन मुलांनी बऱ्यापैकी केलेलं आहे या सगळ्या 2 वेव्हज मध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप भीती आहे. आणि भीती म्हणजे बेसिकली एन्झायटी किंवा डॉक्टर असं म्हणाले की आयसोलेशनचा स्ट्रेस, आणि इनॉलस म्हणजे हे सगळं जे घरात राहणं. मुलांना जी कुठेही सोशल डिस्टन्सिंग ही कन्सेप्ट आधी नव्हती, किंवा आपण जे म्हणतो की बरेच नॉर्म्स हे आता आलेले ज्याला आपण सगळेच नवीन आहोत. आता वी आर युज टू इट. पण तरी सुद्धा मुलांना एका जागी घरात ठेवणं आणि काही ऍक्टिव्हिटीज नाही, म्हणजे तसंही आपण इनॉल्व बघतो की मुळातच फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी मुलांमध्ये आली दिसतात बिकॉज ऑफ सो मेनी ऍडिक्शन जे आपण नॉन सबस्टन्स ऍडिक्शन म्हणतो. सोशल नेटवर्किंग आहे, मोबाईल आहे, हे सगळे ऍडिक्शन्स आहेत. परंतु याच्यामध्ये ते जास्तच झाले, जसं सतत टॅब किंवा मोबाईलवर, कारण देर इज नो अल्टरनेटिव्ह. त्याच्यामुळे बेसिकली चिल्ड्रन आर एंगेजिंग देमसेल्व्हज विथ दिस गॅजेट्स, आणि त्याच्यामुळे एक लोनलीनेस अजून ऍग्रिवेट झालाय. म्हणजे असं म्हटलं जातं की मी आता बरेच रिसर्च स्टडीज याच्यावर पण रिलेटेड विथ चिल्ड्रन एक्सप्लोर केल्या, तर मुलांमध्ये ऍग्रेशन, लोनलीनेस आणि जी मी पेंडेमिक एन्झायटी आहे या गोष्टी खूप प्रमाणामध्ये दिसून आलेल्या आहेत. आणि बेसिकली जिथे पेरेंट्सच अफेक्टेड आहेत तिथे काही दिवस इट इज ऑब्व्हियस की हे राहणार आहे. परंतु पहिली गोष्ट ऍक्सेप्ट करणं हे महत्वाचं आहे, आणि लहान मुलांना ते ऍक्सेप्ट करायला शिकवणं हे डिफिकल्टच आहे. पण तरी सुद्धा आपण स्लोली किंवा ग्रॅज्युअली त्यांना या कन्सेप्ट किंवा या गोष्टी हळूहळू वी कॅन मेक देम अंडरस्टँड, आणि त्यांना त्याच्यामध्ये थोडंसं अवेअरनेस क्रिएट करून आपण ते करू शकतो. एका दिवसात ते होणार नाही, बट स्टील यु नो येस, स्ट्रेसर्सना आपल्याला थोडंसं माइल्ड करता येईल किंवा कोप करता येईल, ज्याला कोपिंग स्ट्रॅटेजी आपण म्हणतो ते आपण करू शकतो त्याच्यात. डेफिनेटली.
डेफिनेटली. जसं आता मॅडम म्हणतायत की याला कोपिंग स्ट्रॅटेजीज या डेव्हलप करायला लागतील. तर एक फिअर आणि फोबियाच्या बाबतीत एक असतं की जितकं तुम्ही ते फिअर अंगावर घ्याल तितकं ते वाढतं. म्हणजे जर का तुम्ही त्याची भीती आधीच म्हटलं नाही नाही हे होईल बरं का, हे होईल बरं का, हे होईल बरं का, तर यू आर ट्रान्समिटिंग इट अननोईंगली टू एव्हरीबडी एल्स अराउंड यू. येस. तर पालकांना एक इव्हन ॲज अ सायकॉलॉजिस्ट असं मी म्हणेल पालकांसाठी की हे जसं सर म्हणताय ते इनेव्हिटेबल आहे. जशी सेकंड वेव्ह आली तशी कदाचित थर्ड वेव्ह ही इनेव्हिटेबल आहे आणि त्याच्यात अफेक्शन्स इन्फेक्शन वगैरे होणं हे पण ऑब्विसली होणार आहे. पण आता वी आर बेटर इक्विप्ड असं आपण म्हणूयात. लेट अस सी Yes. टू द अदर साइड ऑफ द पॅन्डेमिक की आता आपण खूप शिकलेलो आहोत 2 वेव्स नंतर. त्याच्यानंतर सगळ्यांचा प्रिपेअर्डनेस वाढलेला आहे. फेटॅलिटीज आता कमी व्हायच्या मार्गावर आहेत. जसं सरही म्हणतात हर्ड इम्युनिटीज वाढलेल्या आहेत. लहान मुलांपर्यंत येणार आहेत पण आपल्याकडे वॅक्सिनेशनचे प्रोग्राम्स वाढत आहेत. तर अशाबद्दलचा एक कॉन्फिडन्स स्टॉक जर का पालकांनी मुलांशी केला तर मला वाटतं दॅट विल हेल्प रिड्यूस देअर एन्झायटीज अँड बिल्ड इन अ लिटल बिट ऑफ कॉन्फिडन्स. म्हणजे मला एक ऍड करावं वाटतं इथे की प्रॉब्लेम फोकस्ड कोपिंग स्ट्रॅटेजीज आपण हे केल्या पाहिजे. म्हणजे आपण 2 Right. वेज म्हणतो की एक इमोशन बेस्ड असतात आणि दुसऱ्या प्रॉब्लेम फोकस्ड म्हणजे असतो. तर मला वाटतं बरोबर. प्रॉब्लेम वी नो आणि आपण त्यातनं गेलं आहे ऍक्सेप्टन्स करून व्हॉट वी कॅन डू आणि बऱ्यापैकी आपण आता इक्विप्ड आहोत. वी आर अवेअर अबाउट इट. त्याच्यामुळे आपण काय मॅक्झिमम करू शकतो हे आपण बघायला पाहिजे. लक्षात घ्यायला पाहिजे. डेफिनेटली. सर जसं तुम्ही म्हणताय की वॅक्सिनेशनचा प्रोग्राम हा आता ऑलमोस्ट रॅपिडली एक पेस घेतोय. आता वाढतंय सगळ्या वॅक्सिनेशन आणि एव्हरीबडी इज कीन ऑल्सो. आपल्याकडे रांगाच्या रांगा लागतायत. सो हे लोकांपर्यंत आता पोहोचलेलं आहे की वॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे. त्याच्यातले मिथ्स आता थोडे थोडे दूर होत आहेत. तर एकंदरीत हे वॅक्सिनेशन कसं काम करू शकेल आणि लहान मुलांच्या बाबतीतला वॅक्सिनेशन प्रोग्राम हा कसा असणार? आता वॅक्सिनेशन चांगलं चालू आहे. ऍडल्ट वॅक्सिनेशन व्यवस्थित आहे. फॉर्च्युनेटली सध्या तरी फार डिमांड सप्लाय मिसमॅच होत नाहीये. द पेस विथ विच इट इज स्टार्टेड ऑफ लेट 21 जून नंतर तर तो मे बी बाय दिस इयर एंड सगळ्यांना म्हणजे ऍडल्ट पॉप्युलेशन मध्ये फर्स्ट डोस तरी गेलेला असेल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या परिस्थितीत तर लहान मुलांमध्ये देण्यासारखी कुठलीही लस अजून लायसन्स नाहीये लहान मुलांमध्ये वापरण्यासाठी. ट्रायल्स जरूर चालू आहेत. इनफॅक्ट नाशिकमध्ये पण काही ठिकाणी त्याचे ट्रायल्स चालू आहेत. लेट अस होप की पुढच्या 6 महिन्यामध्ये कदाचित ती लस लहान मुलांसाठी उपलब्ध होईल. इव्हन त्या ट्रायल मध्ये पण आता 10 ते 18 या वयोगटामध्येच ट्रायल्स चालू आहेत. बिलो 10 इयर्सचं पॉप्युलेशन अजूनही वॅक्सिनच्या छत्राच्या बाहेरच आहे. तरी देखील वॅक्सिनच्या बाबतीत कोविडच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या वॅक्सिन्स आहेत मी ते मुद्दा म्हणून सांगतो की जे रुटीन व्हॅक्सिनेशन असतं ट्रिपल पोलिओ MMR. आता आदित्य मॅडमला लहान मुलं आहे त्याच्यामुळे त्यांना ते पाठ असेल सगळं शेड्यूल. तर हे आपला कट्टा बघणाऱ्या पालकांना पण मी सांगेल की जे रुटीन व्हॅक्सिनेशन ते थांबवू नका. काय होतं की व्हॅक्सिन घ्यायला जायचंय म्हणजे बाहेर का काढा मुलाला, मग दवाखान्यात घेऊन जायचं, मग डॉक्टरांकडे गर्दी असेल, तिथे लोकांना एक्सपोजर होईल. हे कन्सर्न्स आहेत पालकांचे. काही प्रमाणात ते अयोग्य आहेत असं मी म्हणणार नाही, ते बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर मागच्या ज्या काही पॅन्डेमिक झाल्या ना, इबोला असेल, सार्स असेल गेल्या 2 दशकातल्या, तेव्हा असं लक्षात आलं की ह्या पर्टिक्युलर गोष्टींमुळे जे रुटीन व्हॅक्सिनेशन थांबलं त्याच्यामुळे ती पॅन्डेमिक पर्टिक्युलर कंट्रोल झाली. परंतु त्याच्यानंतर व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज म्हणजे गोवर, गालफुगी, रुबेला यांचा इन्सिडन्स वाढला आणि त्याच्यानी मुलांना जास्त त्रास झाला. तर त्याच्यामुळे व्हॅक्सिनच्या सोबत मी कोविड बद्दल, नॉन कोविड व्हॅक्सिन बद्दल सुद्धा इथे सांगू इच्छितो की ते कंटिन्यू ठेवा, ते थांबवू नका. आणि ज्या वेळेला व्हॅक्सिन येईल त्यावेळेला कुठलीही भीती मनात न बाळगता ती व्हॅक्सिन देऊन घ्या. डेफिनेटली. म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला सर की कोविडच्याच बरोबरीने इतर वॅक्सिन सुद्धा अति महत्वाचे आहेत की जे लहान मुलांचं आरोग्य हे चांगलं राखू शकतील. तर अदिती मॅडम तुम्ही मला असं सांगा की एकंदरीत आपण या मुलांच्या सगळ्या वागण्यात, मनस्थितीत बदल होताना बघतोय. गेले 1-1.5 वर्षात तर ते खूपच प्रकर्षाने आपल्याला जाणवायला लागले. तुम्हाला असं काही वाटतंय का की
याच्यातनं या मुलांना कुठेतरी स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणून, की जसं मी कायम म्हणते की ठीक आहे, कोविड हा खूपच हानिकारक होता आणि त्यांनी खूप सारं आक्रमण आपल्या सगळ्याच आयुष्याच्या सगळ्याच घटकांवर केलं, की वेदर इट वॉज इमोशनल, फिजिकल, सोशल, फायनान्शियल, असं सगळ्याच घटकांवर केलं. पण तसं त्याच्याकडनं आपण काही लेसन्स पण घेऊ शकलो, की आपण काय करायला पाहिजे, आपण आपल्या हेल्थकडे कसं बघायला पाहिजे, आपण आपल्या रुटीन्सकडे, फायनान्सेसकडे कसं बघायला पाहिजे, हे सुद्धा त्यांनी आपल्याला शिकवलं. तर असं तुम्हाला वाटतंय का लहान मुलांच्या बाबतीत पर्टिक्युलरली, की मुलं घरी होते, पालक घरी होते, त्याच्यामुळे त्यांचा काही संवाद वाढला, किंवा असे काही पॉझिटिव्ह आउटकम्स तुम्हाला जाणवत आहेत का याच्यातून? ऑनेस्टली सांगू, खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे मुलं इंडिपेंडंट झाली. म्हणजे माझा पर्सनल अनुभव आहे आणि मी जे बघते माझ्या क्लासच्या मुलींना, की कारण आजच्या काळात लॅपटॉप, मोबाईल, टॅब, इंटरनेट, एका वेळेस खूप सारे विंडोज ओपन करून काम करायचं, पीडीएफ, कोडिंग करते माझी मुलगी एवढी छोटी असून, म्हणजे इतकी प्रेझेंटेशन करते, स्वतः प्रिपेअर करते प्रेझेंटेशन एकटी. म्हणजे आम्ही तर शिकलोच नाहीये हे कधी, आणि मी तर म्हणजे मला शक्यच नाही, पण ती सगळं करते, इंडिपेंडेंटली करते. त्याच्यानंतर भीतीमुळे का विना, पण तो जो एक हायजीनचा एक हे बसलाय ना, की अगदी म्हणजे असं जरी शिंकलं तरी ती अशी जाते आणि पटकन टी शर्ट असाच्या असा काढते. टी शर्ट काढताना आधी मास्क लावून घेते, स्वतःच शिंकलेली असते, पण तरी आधी मास्क लावते, मग टी शर्ट काढते. किंवा बाहेरून काही वस्तू आणली तर पूर्वी कसं होतं, काय आणले, चिप्स आणले, चॉकलेट्स आणलेत, नाही, शांतपणे बघत असते. घरातलं सगळं संपलेलं असलं तरी 48 तास फक्त त्या वस्तूंकडे बघत असते, चुकूनही हात लावत नाही. संयम वाढलाय मुलांचा. आणि म्हणजे मगाशी मॅडम म्हणाल्या तसं पण आहे, मोबाईल आणि हे जरी त्यांचं युसेज वाढलेला असला तरी आता 1.5 वर्षामध्ये ना त्यांचा त्यातला इंटरेस्ट संपलाय, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पहिले 6-8 महिने ना त्यांना ते असे हापापल्यासारखे बघत होते सारखं. हे माझं पर्सनल हे आहे. आता त्यांना माहितीये, टॅब तिथेच ठेवलाय, लॅपटॉप तिथेच ठेवलाय, मोबाईल तिथेच आहे, इंटरनेट माझ्याच हातात आहे, डॉंगल. त्यांना असं फार आता त्याच्यात क्युरिओसिटी नाही राहिली. उलट आता त्यांनी ना त्यांचंच शेड्यूल आखलंय. आणि म्हणजे मगाशी जे मी इंटरनेट बद्दल सांगितलं ना, तर तिथे ते पण सर्च करतात. म्हणजे माझ्या मुलीनी चार्ट करून ठेवलाय, डूज अँड डोंट्स, आणि मग ती स्वतःच बघते, आज जरा डोंट्स जास्तच झाले बरं का माझे, असं. म्हणजे तिथे त्यांनी लिहून ठेवलंय ना, कारण गुगलवरती ते सारखं सांगतात ना, फ्रुट्स खा, जंक खाऊ नका, पाणी भरपूर प्या, कोल्ड्रिंक्स पिऊ नका, असं. तर म्हणजे ह्या पण काही गोष्टी चांगल्या, म्हणजे त्यांना तो सेल्फ चेक पण मिळतोय. सेल्फ चेक. आणि ते जे आमच्यासारखे जे थोडे पळून निघालेत ना, त्यांची मुलं अजून स्वतःला जास्त चांगली सांभाळतात. त्याच्यामुळे हे पण पॉझिटिव्ह निश्चित आहेत या काळाच्या. भारत मॅडम, तुम्ही असं मला सांगा की आता जसं आता तिसरी लाट आहे, एकीकडे आपल्याला चित्र दिसतंय की लोक खूप बिंदास झालेली आहे आणि नाशिकच्या सगळ्या रस्त्यांवर तुडुंब गर्दी झालेली आहे, आणि आता कुठेतरी येणार लाट म्हणून आणखीनच मला जे बाहेर पडता येणार नाही ते सगळं घेऊन ठेवा रे, साचवून ठेवा रे, होर्डिंग मेंटॅलिटी आपली सगळी सुरू झालेली आहे. एकीकडे हे चित्र आणि एकीकडे भीती त्या तिसऱ्या लाटेची. नेमकं चाललेलं काय माणसाच्या मनात? तर माणसाच्या मनात, माणसाचं मन तसं कॉम्प्लेक्सच असतं. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात, की अनसर्टॅनिटी तर आहे, की येणार आहे, आणि त्याच्यामुळे आपण काहीतरी त्या दृष्टिकोनात, जसं वैशाली आपण म्हणालात की वस्तू घेऊन ठेवणं, अननेसेसरी शॉपिंग करणं, या आहेत. आणि काही ठिकाणी बिंदास पणपणा दिसतो, की आता वी आर युज टू इट. त्यामुळे दोन्ही संदिग्धता, मनाच्या दोन्ही अवस्था आपल्याला बघायला मिळतात. थोडक्यात या अवस्थेला आपण संदिग्धताच म्हणू, कारण नथिंग इज क्लिअर ऍट दिस जंक्शन, की आपल्याला हे माहित नाही की येणार आहे की नाही. ऍट द सेम टाइम वी डोंट नो, म्हणजे येणारच नाही असंही आपण, जसं डॉक्टर म्हणाले की पेंडेमिक मध्ये दिस फ्रिक्वेन्सी किंवा रिपिटिशन विल बी देअर. फक्त त्याच्यामध्ये काही लोक आपल्याला खूपच आपण म्हणू की केअरलेस ऍटिट्यूडचे दिसतात, आणि काही लोक अति जपणारे.
काळजी करणारे किंवा असे पण दिसून येतात. अशा दोन्ही प्रकारच्या आपल्याला मेंटॅलिटीज दिसून येतात. आणि जसं मला आदिती मॅडम मगाशी म्हणाला की सॅटिएशन नक्कीच झालंय गॅझेट्सच्या बाबतीत, की म्हणजे थोडासा त्या मुद्द्याला धरून बोलते की नक्कीच आता खूप वापरल्यामुळे आता जे पूर्वीचं आपलं रुटीन होतं ते सगळ्यांना हवं असं वाटतंय. म्हणजे महाविद्यालयात शिकवते कॉलेजमध्ये म्हणून मुलं म्हणतात की मॅम आता ऑनलाईन नको, ऑफलाईन लेक्चर्सच आम्हाला आवडतात. ऑफलाईन जेव्हा ऑफलाईन लेक्चर्स होते तेव्हा दे यूज टू बंक द क्लासेस, पण आता त्याचं महत्व बरोबर. त्यांना कळतंय आणि त्याच्यामुळे ते रुटीन आता आपल्याला हवंय, पण अनफॉर्च्युनेटली लगेच ते रुटीन आपल्याला सुरू करता येत नाहीये. त्याच्यामुळे लोकांना ते हवं असं वाटतंय. आणि ही बेसिकली या सगळ्यातनं आपण नक्कीच कोपअप केलं पाहिजे आणि हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की पॉझिटिव्ह निगेटिव्हिटीतनं पॉझिटिव्हिटी ऍज यू आस्क की काय राईट पॉझिटिव्ह. राईट तर आपण डेफिनेटली डिसिप्लिन झालो जास्त. हायजीनच्या बाबतीत ऑल्सो वी हॅव बिकम मोर कॉशियस, जे पूर्वी नव्हतं. आणि नेटवर्किंग पण वेगळ्या पद्धतीने कसं आपण करू शकतो पद्धतीने की सुद्धा. घरी राहून सुद्धा वी कॅन बी कनेक्टेड, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्सेस ही कन्सेप्ट पण आता आली आणि त्याच्यामुळे एक सपोर्ट सिस्टीम आपण म्हणू की ती नक्कीच डेव्हलप होऊ शकते त्याच्यात. तयार झालेली. म्हणजे मला असं वाटतं की परिस्थिती कितीही विपरीत होती तरी सुद्धा माणसानी त्याला, जसं मॅडम वारंवार सांगतायत, कोपअप करायला शिकलंय. आपापल्या पद्धतीने या कोपिंग मेकॅनिझम सुरू केल्याय. या कट्ट्यामध्ये आज आपल्याला खूप महत्वाची माहिती मिळाली आणि ती आपल्याला सरांनी सांगितली आहे की अति घाबरून जाण्याचं पण कारण नाहीये. हे कुठे गृहीत धरू नका की सगळेच अफेक्ट होणार आहे. अर्थात त्याच्यासाठी गाफीलही राहू नका. जी काळजी घ्यायची ती काळजी घ्या, मात्र निष्कारण भीती बाळगू नका. आणि वॅक्सिनेशनच्या प्रोग्रामनी आपल्याला खूप सारी मदतही होणार आहे. मुलं थोडीशी इंडिपेंडंट झालेली आहेत, घाबरली निश्चित आहेत, पण त्यांची भीती तुम्ही वाढवू नका. पालक म्हणून त्यांच्याशी एक चांगला संवाद साधा, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स द्या, घरातलं वातावरण चांगलं ठेवा. आणि मुलं तशी, आपण म्हणतो या जनरेशनची, इट इज अ व्हेरी स्मार्ट जनरेशन. ते इझिली ऍडजस्ट करतात, इझिली कोपअप करतात, इझिली अडॅप्ट करतात. तर याच्या सगळ्या बरोबर तुम्ही त्या तुमच्या मुलांच्या बरोबर सुद्धा ते रिलॅक्स राहतील असं तुमचं बिहेवियर, असा तुमचा डायलॉग झाला पाहिजे, याच्याकडे फोकस करा. आणि जसं भारद्वाज मॅडम म्हणतात की कोपिंग मेकॅनिझम्स हे सगळ्यात महत्वाचा असलेला घटक आहे. कारण की कोविड किती दिवस राहील, त्याच्या किती लाटा येतील, ही अनसर्टनिटी किती महिने किती वर्ष राहणार आहे अजून, हे कोणीही सांगू शकत नाहीये. इट विल ऑफकोर्स डाय इट्स ओन डेथ, पण तोस्तवर आपल्याला याला कोपअप करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि त्याच्यासाठी आपण संयमाने, शांत डोक्याने आणि कॉन्फिडन्सनी आपल्या कोपिंग स्ट्रॅटेजीज आपल्यालाच डेव्हलप करायला लागतील. तुम्ही सगळेजण या कट्ट्यात सहभागी झालात आणि खूप चांगली माहिती आज आमच्या पालकांना आणि मुलांना देखील बघणाऱ्या दिलीत. सगळ्यांनाच एकंदरीत मला वाटतं या कट्ट्याचा खूप फायदा होईल. आणि कॉन्फिडन्स तर डॉक्टरांच्या या एकंदरीत पहिल्याच वक्तव्यातनं बऱ्यापैकी वाढेल अशी आपण आशा करूयात. तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.